भारतीय हवामान खात्याचा धक्कादायक खुलासा 2026 मध्ये महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये पडणार सगळ्यात मोठा दुष्काळ। प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरात एक अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली की ज्यामुळे देशात 2026 चा पावसाळा अगदी वेगळ्या पद्धतीने होणार आहे। हवामान बदलाला पहिल्यांदाच इतक्या लवकर सुरुवात झालेली आहे, ज्यामुळे एका रात्रीत सगळं काही बदलणार आहे। देशात उपलब्ध असणारी 7 मॉडेल्स यांनी वेगवेगळ्या पद्धतीने 2026 च्या मान्सून संदर्भात महत्त्वाचे अंदाज दिलेले आहे। 2026 मध्ये नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यात दुष्काळ पडणार, पाऊस नेमका केव्हा सुरू होणार आणि सुरू झाल्यानंतर केव्हा विश्रांती घेणार आणि विश्रांतीच्या नंतर पुन्हा केव्हा सुरू होणार, सगळे सविस्तर डिटेल माहिती आलेली आहे। पहा, 2025 ला प्रचंड पाऊस पडला, पण 26 ची परिस्थिती अतिशय विचित्र आहे। त्यामुळे भारतीय हवामान खात्यानेही तातडीची सूचना दिलेली आहे। व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी जे 7 मॉडेल्स आहेत, 7 हवामानाचे मॉडेल्स आहेत, तर प्रत्येक मॉडेल्स काय काय म्हटलं आहे याविषयीची माहिती आपण आज घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात तुमच्या पिकांचं पाण्याचं नियोजन करताना अडचण येणार नाही। पहा, विषय थोडा तांत्रिक आहे, त्यामुळे तुम्हाला इतक्या सोप्या आणि साध्या भाषेत समजून सांगणार आहे की तुम्हाला कुठलाही नकाशा किंवा कुठल्याही किचकट गोष्ट पाहण्याची गरज पडणार नाही। व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी नेमकं 2026 मध्ये पावसाळा केव्हा सुरू होते, प्रशांत महासागरात आणि हिंदी महासागरात नेमकं काय बदल झालाय, त्यामुळे अचानक 2026 चा अंदाज जाहीर झाला आहे, काय परिस्थिती महाराष्ट्रात राहणार, सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय। आता या वर्षातला पाऊस कसा असणार हे समजून घेण्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे। आपला भारतीय मान्सून हा प्रामुख्याने 2 ते 3 जागतिक घटकांवर अवलंबून असतो। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान। या प्रशांत महासागरात विषुववृत्ताच्या जवळ जो पाण्याचा भाग आहे, तिथे जर पाणी सरासरीपेक्षा जास्त थंड झाले तर त्याला आपण ला नीना म्हणतो, जो भारतीय मान्सूनसाठी शुभ मानला जातो। याउलट जर तिथे पाणी सरासरीपेक्षा जास्त गरम झाले तर त्याला एल नीनो म्हणतात, आणि हा एल नीनो म्हणजेच भारतीय मान्सूनचा शत्रू मानला जातो। या व्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे हिंदी महासागरातील एल नीनो आणि ला नीना म्हणू शकतो। आता तुम्हाला एल नीनो आणि ला नीना म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो। तुम्ही फक्त एवढे लक्षात ठेवा, ला नीना म्हणजे आपल्यासाठी भारी आणि एल नीनो म्हणजे आपल्यासाठी वाईट। आपल्या देशाच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र आणि पूर्वेकडील बंगालचा उपसागर यांच्या तापमानातील फरकाला आयोडी म्हणतात। या 2 महासागरांशिवाय युरोप खंडात हिवाळ्यात किती बर्फ पडतोय आणि उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल-मे महिन्यात भारताच्या जमिनीचे तापमान किती वाढते आहे, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते। जर युरोपमध्ये बर्फ जास्त पडला तर उत्तर गोलार्धातील थंड वारे आपल्या मान्सूनच्या वाऱ्यांना कमकुवत करू शकतात, पण युरोपमधील बर्फवृष्टी आणि उन्हाळ्यातील तापमान हे घटक आपण आजच्या तारखेला सांगू शकत नाही, कारण त्या घटना अजून घडायच्या आहेत। परंतु समुद्राचे पाणी हे जमिनीसारखे पटकन तापत नाही आणि पटकन थंडही होत नाही। समुद्राला एक मेमरी असते। आज समुद्रात जे तापमान आहे त्याचे परिणाम आपल्याला पुढील 6 महिन्यांत दिसून येतात। म्हणूनच आज आपण फक्त महासागरातील उपलब्ध डेटाच्या आधारे 2026 च्या पावसाचा पहिला अंदाज घेणार आहोत। आता आपण व्हिडिओच्या मुख्य मुद्द्याकडे वळूया। सध्या प्रशांत महासागरात नक्की काय चालले आहे? आपण जर नीनो 3.4 या क्षेत्राचा विचार केला, जे प्रशांत महासागराच्या अगदी मध्यभागी आहे आणि जिथून मान्सूनची दिशा निश्चित होते, तर तिथे सध्या ला नीनाची स्थिती आहे, म्हणजेच तिथले पाणी अजूनही थंड आहे। पण चिंतेची बाब अशी आहे की हे थंड पाणी आता हळूहळू कोमट म्हणजेच गरम व्हायला सुरुवात झाली आहे। जर आपण गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहिली तर 17 नोव्हेंबरला तिथल्या पाण्याचे तापमान उणे म्हणजेच -0.7° इतके होते, जे चांगल्या मान्सूनचं लक्षण होते। पण त्यानंतर 24 नोव्हेंबरला ते अजून खाली आले। मात्र 1 डिसेंबर आणि 8 डिसेंबरच्या आकडेवारीनुसार तापमानात वाढ होऊन ते -0.5° पर्यंत वर आले आहे। याचा अर्थ काय, तर निसर्ग असा इशारा देतोय की सध्या असलेला ला नीना आता हळूहळू कमकुवत होत आहे आणि तो आता अस्ताला चालला आहे। विविध आंतरराष्ट्रीय मॉडेल्स असे सांगत आहेत की जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 पर्यंत ला नीना पूर्णपणे संपून जाईल। त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत समुद्र न्यूट्रल म्हणजेच तटस्थ स्थितीत राहील। तटस्थ स्थिती म्हणजे समुद्राचे पाणी ना जास्त थंड ना जास्त गरम। ही स्थिती साधारण मे महिन्यापर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे मे महिन्यापर्यंत तरी आपल्याला हवामानाची खूप मोठी भीती बाळगण्याचं कारण नाही। आता खरी चर्चा सुरू होते ती मे 2026 नंतरच्या काळाची, आणि इथेच हवामान तज्ज्ञांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत।
जगात हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी ECMWF हे युरोपियन मॉडेल अत्यंत विश्वसनीय मानले जाते. या मॉडेलने नुकताच एक असा अंदाज दिला आहे जो आपल्यासाठी थोडा चिंताजनक असू शकतो. या मॉडेलच्या म्हणण्यानुसार मे महिन्यापासून पुढे प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वेगाने वाढायला सुरुवात होईल आणि जेव्हा हे तापमान वाढते तेव्हा तिथे एल नीनो विकसित होतो. तुम्हाला माहिती म्हणून सांगते, 2022च्या डिसेंबरमध्ये सुद्धा या युरोपियन मॉडेलने असाच अंदाज दिला होता की 2023मध्ये एल नीनो येईल आणि दुर्दैवाने तो अंदाज खरा ठरला. 2023मध्ये आपण पाहिले की पावसाने कशी ओढ दिली होती. सध्याचा ECMWF मॉडेलचा जो आलेख आहे आणि 2022 सालचा जो आलेख होता त्यामध्ये भयानक साम्य दिसून येत आहे. दोन्ही आलेख अगदी सारखेच आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की 2026ची परिस्थिती ही 2023 सारखी असू शकते. जर जून महिन्यापर्यंत एल नीनो विकसित झाला तर मान्सूनच्या सुरुवातीलाच म्हणजे पेरणीच्या काळातच पावसाचा लहरीपणा आपल्याला पाहायला मिळू शकतो. अमेरिकेची नोवा ही संस्था आणि त्यांचे प्रतिनिधीसुद्धा असे म्हणत आहेत की जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या मान्सूनच्या मुख्य 3 महिन्यात एल नीनो सक्रिय होण्याची शक्यता 45%हून अधिक आहे. हे प्रमाण सामान्य मान्सूनच्या शक्यतेपेक्षा जास्त आहे. म्हणजेच 2026च्या पावसाळ्यात विशेषतः दुसऱ्या टप्प्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. आपण फक्त एका मॉडेलवर विसंबून न राहता इतरही मॉडेल्सचा कानोसा घेतला आहे. यामध्ये भारतीय हवामान विभागाचे IMD पुणे मॉडेल, ऑस्ट्रेलियाचे हवामान खाते BOM आणि अमेरिकेचे CFS2 मॉडेल यांचा समावेश आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे भारतीय हवामान विभाग आणि ऑस्ट्रेलिया मॉडेल सध्या तरी एल नीनो लगेच येईल असे स्पष्टपणे सांगत नाहीत. त्यांच्या मते मे महिन्यापर्यंत तिथे स्थिती तटस्थ राहील. पण त्यांच्या डेटामध्ये एक गोष्ट लपून राहिलेली नाही. ती म्हणजे ग्राफची दिशा ही एल नीनोच्या बाजूने झुकलेली आहे. म्हणजे जरी त्यांनी रेड अलर्ट दिला नसला तर इशारा नक्कीच दिला आहे. आता तुम्ही म्हणाल की जर प्रशांत महासागरात गडबड झाली तर आपला हिंदी महासागर आपल्याला वाचवेल का? तर सध्या तरी हिंदी महासागरातून खूप मोठ्या आशेचे किरण दिसत नाहीत. सध्या आपला आयोगी हा नेगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक आहे. नेगेटिव्ह आयोडी असताना पाऊस सहसा कमी होतो किंवा तो दिशा बदलतो. सुदैवाने येणाऱ्या काळात हा नेगेटिव्ह आयोडी संपून न्यूट्रल होईल असा अंदाज आहे. मे महिन्यापर्यंत आयोडी 0च्या आसपास राहील. ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्यानुसार मान्सूनच्या सुरुवातीला आयोडीकडून विशेष मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. जर 2026मध्ये मान्सूनच्या काळात पॉझिटिव्ह आयोडी तयार झाला तर तो एल नीनोच्या प्रभावाला काही अंशी कमी करू शकतो. पण सध्या तरी तशी स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे समुद्राच्या दोन्ही बाजूंकडून सध्या तरी मान्सूनसाठी तटस्थ ते नकारात्मक संकेत मिळत आहेत. तर मित्रांनो, विज्ञान आणि आकडेवारी एका बाजूला आणि इतिहास एका बाजूला. 1871 पासून ते 2023 पर्यंतचा हवामानाचा इतिहास आपण तपासला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जेव्हा जेव्हा एल नीनो आला आहे तेव्हा तेव्हा भारताच्या मान्सूनवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि पिकांचे नुकसान हे एल नीनोचे समीकरण बनले आहे. मात्र यातही काही आशेचे किरण आहेत. इतिहासात 1914, 1919, 1963 आणि 1997 ही 4 वर्षे अशी होती की ज्यावेळी समुद्रात एल नीनो पूर्ण ताकदीने सक्रिय होता. तरीही भारतात पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला. तर हे कशामुळे घडले? त्या काळी स्थानिक हवामान, चक्रीवादळे आणि इतर काही नैसर्गिक घटकांनी मान्सूनला साथ दिली होती. त्यामुळे 2026मध्ये एल नीनो येणार हे जरी मॉडेल सांगत असली तरी त्याचा अर्थ दुष्काळच पडेल असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. काही वेळा एल नीनो असूनही बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि ते जमिनीवर चांगला पाऊस देऊन जातात. पण एकंदरीत विचार करता प्राथमिक अंदाज हाच सांगते की 2026च्या मान्सूनमध्ये खंड पडू शकतो. कदाचित जूनमध्ये पाऊस वेळेवर येईल, पण जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाची मोठी उघडीप राहू शकते. पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाचा ताण पडू शकतो. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासारख्या कोरडवाहू पट्ट्यात त्याचा परिणाम जास्त जाणवू शकतो. तर अशा पद्धतीने हा अंदाज वेगवेगळ्या मॉडेलनुसार वर्तवला गेला आहे. आता तुमचे याच्यावर मत काय आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.